मी पहिल्यांदा प्रेग्नंट होते, ही बातमी सुद्धा तुला तुझ्या मिठीत येऊन नाही तर व्हिडिओ कॉलवरती अशी पटकन सांगून टाकावी लागली मला. केलं सहन. अरे माझं मिसकॅरेज झालं. तो दिवस सोडता जास्तीचे 2 दिवस तुला माझ्यासोबत थांबता आलं नाही. केलं सहन. कमाल आहे. नाही खरंच कमाल आहे. मला वाटत होतं माझं त्या त्या वेळेला तुझ्या बरोबर नसलं, तू समजून घेतीस. पण नाही, मला आत्ता कळत हे सगळं मनामध्ये साठून आणि साचून जगती असतो. तुला खरं कसं वाटतं हे सगळं मी मुद्दाम टाळलंय? मला नाही माहित आहे, पण मला ना आता हे काही झेपत नाहीये. सो यू प्लीज लीव्ह मी अलोन. चूक आहे तुझ्या या बोलण्याचं. मला वाईट नाही, मला आश्चर्य वाटतं. मला वाटत होतं माझ्या धडपडीचं, माझ्या बिझी असण्याचं बायकोला कौतुक असेल, तिला प्राऊड फील होत असेल. नाही असो ठीक आहे, तुला आता काय वाटायचं ते वाटू दे. आता मी एक्सप्लेन करत बसणार नाही. पण एक गोष्ट मात्र ठामपणे सांग, हे जे तू हे सगळं म्हणतेस ना त्यातली एकही गोष्ट एकाही वेळेला मी जेन्युइनली मुद्दाम टाळलेली नाही. तुला एकदा सॉरी म्हणावंसं नाही वाटत ना आणखी? कशाबद्दल? नाही नाही नाही, मी म्हणायला तयार आहे. माझं म्हणणं काय, परिस्थिती समजून घे. मी का नसेल ना मला विचार. जाऊ दे, सोड. मला नको कोणाचंही सॉरी बिरी. माझं मी मॅनेज करते आणि करूच शकते. विषय वाढवायचा आहे कशाला? मी तुला काय सांगते? हा बोला. हॅलो बोला. अरे तू नागपूरला गेलास म्हणे, मला आता अभिजित म्हणाला. माझे सासरे आजारी आहेत आणि गेलाच आहेस तर तिथल्या आपल्या हेडक्वार्टरला जाऊन येशील करे. नाही तसं काही विशेष काम नाहीये, पण मुंबई हेडक्वार्टरवरून कुणीतरी व्हिजिटला येऊन गेलं हे त्यांना मोटिवेट करू शकतं. सो प्लीज इफ यू डोंट माइंड. मला करमत नाही का माझ्याशिवाय? आपलं काय लग्न झालं? काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम काय